नमस्कार महाराष्ट्रातील सर्व माझ्या अभिमुखताधारक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयातून अतिशय महत्त्वाचा हा नवीन जी.आर. आपल्यापर्यंत आलेला आहे आणि या जी.आर. संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण विभाग सचिंद्र प्रताप सिंह यांनी काढलेलं हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. या परिपत्रकातील संपूर्ण मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रति शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे संदर्भ दिलेत, त्या संदर्भांचा देखील आपल्याला वापर करायचा आहे. नक्की काय म्हटलं आहे पहा आयुक्त साहेबांनी. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी विविध न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनाच्या जाहिराती घेऊन शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुलाखतीशिवाय 15,063 व मुलाखतीसह 2,771 अशा एकूण 18,034 पदांकरता उमेदवारांची नियुक्तीकरता पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे. तदनंतर पवित्र पोर्टलवर दिनांक 20 जानेवारी 2025 पासून दुसऱ्या टप्प्यातील नव्याने जाहिरातीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. पोर्टलवर विविध व्यवस्थापनाच्या जाहिराती येत आहेत. सन 2024-25च्या संच मान्यतांची कार्यवाही झाली आहे. तथापि सन 2024-25च्या संच मान्यतेमध्ये पदे कमी अधिक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापनांकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे पदं त्या ठिकाणी कमी देखील होऊ शकतात असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. नवीन संच मान्यता 2024-25 नुसार संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून केवळ उर्वरित रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणे आवश्यक आहे. अतिरिक्त शिक्षक असताना व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास अशा संस्थांच्या जाहिराती व प्रत्यक्ष रिक्त पदे यांची खातरजमा आपण तातडीने करावी. तसेच ज्या संस्थांच्या जाहिरात प्रकाशित झाल्या आहेत त्या संस्थांमधील संच मान्यता 24-25 प्रमाणे मान्य कार्यरत व रिक्त पदांचा तपशील विचारात घेण्यात यावा. पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सबब पद मंजूर नसताना अशा प्रकारची पदभरती कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रुजू करून घेता येणार नाही. या बाबी विचारात घेता आपल्या अधीनस्थ शाळांतील पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती आलेल्या येत आहेत त्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सन 2024-25 नुसार मंजूर पदे पडताळून पदभरती करता जाहिरातीची कार्यवाही करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हणजेच पोर्टलवर जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही दिनांक 15 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करावी अशी सूचना माननीय आयुक्त यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि अतिशय महत्त्वाची ही सूचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच टप्पा 2ला मोठ्या प्रमाणावरती वेग आलेला आहे. जागा कमी होऊ नये ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. सर्वांची कामं या दुसऱ्या टप्प्यामध्ये झाली पाहिजे. सर्वांना आपली हक्काची नोकरी मिळाली पाहिजे. त्यासाठी सर्व माझ्या बंधू भगिनींना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.